होमी जहांगीर भाभा हे भारताच्या आण्विक विज्ञानाचे जनक. त्यांच्या दूरदृष्टीमुळे स्वातंत्र्योत्तर भारताने आण्विक ऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांतिकारी टप्पा गाठला. त्यांच्या संशोधन आणि नेतृत्वामुळे 1945 साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना झाली. त्यानंतर त्यांनी अणुऊर्जा संस्थानाच्या स्थापनेला मार्गदर्शन केले, जे आज भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणून जग प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला त्यांच्याबद्दलच्या या गोष्टी माहित आहेत का? भाभा हे एक कुशल कलाकार आणि संगीत प्रेमी होते. विज्ञानाबरोबरच कलेचीही त्यांना गोड आवड होती. त्यांनी आस्केट थिअरी या विशाल संशोधनात भाग घेतला, ज्यामुळे त्यांना कॉस्मिक किरणाच्या संशोधनात मोलाचा वाटा मिळाला. त्यांनी 1955 मध्ये जागतिक शांतीसाठी अणुऊर्जा या पहिल्या युनायटेड नेशन परिषदेत अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या आयुष्यातील गूढ प्रसंग म्हणजे 1966 साली झालेला अनपेक्षित मृत्यू. भारताच्या वैज्ञानिक विश्वासाठी अनमोल हानी होती, परंतु त्यांच्या विचारांनी पुढच्या पिढ्यांना दिशा दिली. ते केवळ वैज्ञानिक नव्हते, तर देशभक्त, शिक्षक आणि मानवतावादी होते. त्यांनी विज्ञानाला केवळ संशोधनासाठी नाही, तर मानव सेवेच्या माध्यमांसाठी वापरले. आज त्यांची कथा आपल्याला सांगते, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि धैर्य याशिवाय काहीही अशक्य नाही. त्यांच्या स्वप्नांनी प्रेरित होऊन आपणही आपल्या देशासाठी काहीतरी अर्थपूर्ण करूया.